इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रकरण क्रमांक 1 आकलन संख्या मालिका भाग 3 नमुना क्रमांक 7 ते 9। नमुना क्रमांक 7 चढता व उतरता क्रम। प्रश्न पहिला 9898, 8998, 9889, 8899, 9988, 8989, 9998 वरील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? पर्याय 1 9889, 2 8998, 3 8899, 4 9898। स्पष्टीकरण दिलेल्या संख्या या संख्यांचा चढता क्रम पुढील प्रमाणे। चढता क्रम म्हटल्यानंतर सर्वात लहान संख्या अगोदर व त्यानंतर त्यापेक्षा मोठ्या अशा संख्या लिहाव्यात। दिलेल्या संख्यामधील सर्वात लहान असणारी संख्या 8899 ही आहे। त्यानंतर येणारी संख्या 8989, त्यानंतर येणारी संख्या 8998, त्यानंतर येणारी संख्या 9889, त्यानंतर येणारी संख्या 9898, त्यानंतर येणारी संख्या 9988 आणि त्यानंतर सर्वात मोठी असणारी संख्या 9998। या संख्यांचा चढता क्रम लावला असता मध्यभागी येणारी संख्या 9889 ही येईल। म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 9889। प्रश्न क्रमांक 2 900, 146, 222, 522, 105, 103, 154, 351, 133 पुढील संख्यामालेत 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? पर्याय 1 222, 2 105, 3 351, 4 522। स्पष्टीकरण दिलेली संख्यामाला सर्वप्रथम दिलेल्या संख्यामालेतील 3 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या शोधाव्या लागतील। नेमकं कोणत्या संख्येला 3 ने भाग जातो हे कसे शोधावे? ज्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येस 3 ने भाग जातो। दिलेल्या संख्यामालेमध्ये 3 ने भाग जाणाऱ्या संख्या 900, 222, 522, 105, 351 या आहेत। आता या संख्येचा चढता क्रम लावा। चढता क्रम लावल्यास सर्वात लहान असणारी संख्या 105 आहे, त्यानंतर त्यापेक्षा मोठी असणारी 222, त्यानंतर त्यापेक्षा मोठी असणारी 351, त्यानंतर त्यापेक्षा मोठी असणारी 522 आणि सर्वात मोठी असणारी 900 असा चढता क्रम येईल। यानंतर मध्यभागी असणारी संख्या शोधा। चढता क्रम लावल्यास मध्यभागी येणारी संख्या ही 351 आहे। म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 351। नमुना क्रमांक 8 सर्वाधिक वेळा सर्वात कमी वेळा। प्रश्न क्रमांक 1 1 0 4 3 1 2 8
0 6 3 1 5 3 0 4 3 2 1 3 या संख्यामालेत कोणता अंक सर्वाधिक वेळा आला आहे? पर्याय 1 1 2 0 3 3 4 2 दिलेल्या संख्यामालेतील एका अंकाचा शोध घ्या. तो अंक किती वेळा आला आहे ते पहा. दिलेल्या संख्यामालेत 1 हा अंक 4 वेळा आला आहे. 0 हा अंक 3 वेळा आला आहे. 4 हा अंक 2 वेळा आला आहे. 3 हा अंक 5 वेळा आला आहे. 2 हा अंक 2 वेळा आला आहे. 8 हा अंक 1 वेळा आला आहे. 6 हा अंक 1 वेळा आला आहे. 5 हा अंक 1 वेळा आला आहे. या संख्यामालेत 3 हा अंक सर्वाधिक वेळा म्हणजेच 5 वेळा आला आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 3. प्रश्न क्रमांक 2. 7 6 5 3 7 5 0 6 5 7 5 5 3 6 या संख्यामालेत कोणता अंक सर्वात कमी वेळा आला आहे? पर्याय 1 1 2 0 3 3 4 2 दिलेल्या संख्यामालेतील एका अंकाचा शोध घ्या. तो किती वेळा आला आहे ते पहा. 7 हा अंक 3 वेळा आला आहे. 6 हा अंक 3 वेळा आला आहे. 5 हा अंक 5 वेळा आला आहे. 3 हा अंक 2 वेळा आला आहे. 0 हा अंक 1 वेळा आला आहे. या संख्यामालेत 0 हा अंक सर्वात कमी वेळा म्हणजेच 1 वेळा आला आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 0. नमुना क्रमांक 9 मूलभूत क्रियांवर आधारित. प्रश्न क्रमांक 1. 7 4 2 9 5 1 0 8 6 या अंकमालिकेतील समस्थानावरील सर्वात मोठा अंक व विषमस्थानावरील सर्वात लहान अंक यांची बेरीज किती? पर्याय 1 11 2 10 3 12 4 9. स्पष्टीकरण. दिलेली संख्यामाला दिलेल्या संख्येमालेतील समस्थानावरील व विषमस्थानावरील अंक शोधण्यासाठी डावीकडून प्रत्येक अंकाला अनुक्रमे 1 2 3 4 5 6 7 8 9 असे क्रमांक द्यावे. त्यानंतर दिलेल्या अंकमालिकेतील समस्थानावरील अंक कोणते आहेत त्यांचा शोध घ्यावा. यामध्ये समस्थानावर असणारे अंक 4 9 1 8 हे आहे. यामधील सर्वात मोठा अंक 9 हा आहे. त्याचबरोबर विषमस्थानावर असणाऱ्या अंकाचा शोध घ्यावा. विषमस्थानावर 7 2 5 0 आणि 6 हे अंक आहेत. यामधील सर्वात लहान अंक 0 हा आहे. समस्थानावरील सर्वात मोठा अंक व विषमस्थानावरील सर्वात लहान अंक यांची बेरीज 9 अधिक 0 बरोबर 9. म्हणून तर पर्याय क्रमांक 4
9. प्रश्न दुसरा. 510 942 637 083 2951 वरील संख्येमालेतील उजवीकडून 8व्या अंकाचा वर्ग आणि डावीकडून 5व्या अंकाचा वर्ग यांची बेरीज किती येईल? पर्याय क्रमांक 1 18, 2 16, 3 53, 4 65. स्पष्टीकरण. दिलेल्या अंकमालिकेतील उजवीकडून आणि डावीकडून अंक ओळखण्यासाठी त्यास डावीकडून 1 2 3 असे 16 पर्यंत क्रमांक द्यावेत, तर याच अंकमालिकेला उजवीकडून 1 2 3 16 पर्यंत असे क्रमांक द्यावेत. दिलेल्या अंकमालिकेत उजवीकडून 8वा अंक 7 हा आहे. 7चा वर्ग म्हणजेच 7 गुणिले 7 बरोबर 49. डावीकडून 5वा अंक, या संख्या मालिकेमध्ये डावीकडून 5वा अंक 4 हा आहे, म्हणून 4चा वर्ग 4 गुणिले 4 बरोबर 16. त्यांच्या वर्गांची बेरीज 49 अधिक 16 बरोबर 65. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 65. प्रश्न क्रमांक 3. 940 581 632 7 या अंकमालेत 5व्या अंकाला दुसऱ्या अंकाने भागल्यास येणारे उत्तर मालिकेतील दर्शवते. पर्याय 1 उजवीकडून तिसरा, 2 डावीकडून दुसरा, 3 उजवीकडून दुसरा, 4 उजवीकडून पहिला. स्पष्टीकरण. दिलेली अंकमालिका. या दिलेल्या अंकमालिकेत 5वा अंक 8 हा आहे, तर दुसरा अंक 4 हा आहे. 5व्या अंकाला म्हणजेच 8ला दुसऱ्या अंकाने म्हणजेच 4ने भाग घालावा, म्हणजेच 8 भागिले 4 बरोबर 2. 2 हा अंक उजवीकडून दुसरा आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 उजवीकडून दुसरा. प्रश्न चौथा. 481 029 5376 या संख्यामालेतील डावीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकांची बेरीज ही उजवीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकाच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे? पर्याय 1 15ने कमी, 2 15ने जास्त, 3 16ने कमी, 4 16ने जास्त. स्पष्टीकरण. दिलेली संख्या मालिका. दिलेल्या संख्या मालिकेत एकूण 10 अंक आहेत, म्हणून 5 अंकाचा एक गट आणि 5 अंकाचा दुसरा गट असे 2 गट तयार करा. डावीकडील निम्म्या अंकांची बेरीज. डावीकडील निम्मे अंक 4 8 1 0 2 हे आहेत, म्हणून 4 अधिक 8 अधिक 1 अधिक 0 अधिक 2 बरोबर
या सर्वांची बेरीज 15. उजवीकडील निम्मे अंक 9, 5, 3, 7, 6 हे आहेत. म्हणून 9 अधिक 5 अधिक 3 अधिक 7 अधिक 6 बरोबर 30. डावीकडील व उजवीकडील अंकाच्या बेरजेतील फरक काढत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. म्हणजेच 30 वजा 15 बरोबर 15. यावरून डावीकडील अंकांची बेरीज उजवीकडील अंकाच्या बेरजेपेक्षा 15 ने कमी आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 15 ने कमी. प्रश्न 5. पुढील अंकमालिकेत सलग 2 अंकाचा गुणाकार 24 येईल अशा किती जोड्या आहेत? पर्याय 1 3 2 4 3 5 4 2. स्पष्टीकरण. दिलेल्या संख्या मालिकेत पहिला अंक 3 हा आहे, तर त्याला सलग असणारा दुसरा अंक 6 आहे. 3 गुणिले 6 बरोबर 18. दुसरा अंक 6 आणि त्याला सलग असणारा अंक 4 म्हणून 6 गुणिले 4 बरोबर 24. तिसरा अंक 4 आणि त्याला सलग असणारा अंक 8 म्हणून 4 गुणिले 8 बरोबर 32. चौथा अंक 8 आणि त्याला सलग असणारा अंक 3 म्हणून 8 गुणिले 3 बरोबर 24. पाचवा अंक 3 सलग असणारा अंक 9 3 गुणिले 9 बरोबर 27. सहावा अंक 9 सलग असणारा अंक 8 9 गुणिले 8 बरोबर 72. पुढचा अंक 8 त्याला सलग असणारा अंक 2 8 गुणिले 2 बरोबर 16. पुढचा अंक 2 त्यास सलग असणारा अंक 4 2 गुणिले 4 बरोबर 8. पुढचा अंक 4 सलग असणारा अंक 6 4 गुणिले 6 बरोबर 24. पुढचा अंक 6 सलग असणारा अंक 1 6 गुणिले 1 बरोबर 6. पुढचा अंक 1 सलग असणारा अंक 3 1 गुणिले 3 बरोबर 3. पुढचा अंक 3 सलग असणारा अंक 8 3 गुणिले 8 बरोबर 24. पुढचा अंक 8 सलग असणारा अंक 4 8 गुणिले 4 बरोबर 32. पुढचा अंक 4 सलग असणारा अंक 7 4 गुणिले 7 बरोबर 28. पुढचा अंक 7 सलग असणारा अंक 5 7 गुणिले 5 बरोबर 35. या अंकमालिकेत सलग 2 अंकाचा गुणाकार केल्यानंतर 24 प्रमाणे किती संख्यांचा गुणाकार येतो ते आलेल्या सर्व जोड्यांवरून पाहून घ्या. दिलेल्या संख्या मालिकेतील गुणाकारानुसार 4 जोड्यांचा किंवा 4 सलग 2 अंकाचा गुणाकार 24 येतो.
म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 4.